महाराष्ट्र के जलगांव शहर से एक दुखद खबर सामने आई है। बुधवार 27 अगस्त को दोपहर करीब 4:30 बजे जलगांव के पास पाल्दी और तरसोद के बीच नए राष्ट्रीय राजमार्ग पर एक भीषण सड़क हादसा हुआ। इस हादसे में दो मालवाहक ट्रकों की आमने सामने टक्कर हो गई, जिसमें दो ट्रक चालकों की मौके पर ही मौत हो गई और अन्य लोग घायल हो गए। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बचाव कार्य के लिए जेसीबी और क्रेन का सहारा लेना पड़ा। मिली जानकारी के मुताबिक ट्रक नंबर GJ16AY0078 में कोयला भरा हुआ था, जबकि AP39UF3599 नंबर के दूसरे ट्रक में निर्माण कार्य के लिए इस्तेमाल होने वाली टाइल्स थी। ये दोनों ट्रक पाल्दी और तरसोद के बीच कचरा फैक्ट्री के पास आपस में टकरा गए। इस जोरदार टक्कर से कोयले से भरा ट्रक पलट गया। टाइल्स से भरे ट्रक के चालक की मौके पर ही मौत हो गई, जबकि उसके साथ बैठा क्लीनर कूदने में कामयाब रहा, जिससे उसकी जान बच गई। हालांकि उसे भी मामूली चोटें आई है। दूसरी ओर कोयले से भरे ट्रक का चालक गंभीर रूप से घायल हो गया था, जिसे अस्पताल ले जाते समय उसकी मौत हो गई। हादसे में दोनों ट्रकों का अगला हिस्सा पूरी तरह से चकनाचूर हो गया। टाइल्स वाले ट्रक के चालक का शव कैबिन में फंस गया था, जिसे निकालने के लिए जेसीबी और क्रेन की मदद लेनी पड़ी। हादसे की जानकारी मिलते ही स्थानीय नागरिक, जलगांव तालुका पुलिस और हाईवे पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची। घायलों को तुरंत अस्पताल पहुंचाया गया। इस हादसे के कारण राजमार्ग पर कुछ समय के लिए यातायात बाधित हो गया था, लेकिन पुलिस की मदद से स्थिति को सामान्य कर दिया गया। अब सवाल ये है कि ये बाईपास हाईवे का शुभारंभ होने से पहले ही यातायात शुरू हो गई और साथ ही अपघात का भी सिलसिला शुरू हो गया। प्रशासन को चाहिए कि जब तक सड़क का निर्माण कार्य पूरा नहीं होता, तब तक ये सड़क शुरू ना की जाए। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। तर इथं काम पूर्ण तर नाही झालं अजून, पण एक साईड चालू आहे। एक साईड मुळे कसं आहे, बाकीच्या लोकांना माहित नसतं एक साईड चालू का दोन साईड चालू आहे, त्याच्यात हा अपघात झाला। पण मी म्हणतो काम पूर्ण झालेलं नाही। 8 वर्षापासून काम चालू आहे साहेब, काही संबंध नाही साहेब काय करायचा। काम करा ना, तेव्हा रस्ता चालू करा पूर्ण, बरोबर की नाही? पूर्ण काम चालू करा, तेव्हा रस्ता अपघात होणार नाही साहेब। निर्दोष लोकांची जीव जात आहे साहेब, काय संबंध घाई करायचा रस्ता चालू करण्याची? साहेब ही गुजरातची गाडी आहे, त्याच्यात कोळसा भरलेला आहे। आता याला माहिती का नाही ते माहिती नाही आपल्याला। समोर तामिळनाडूची गाडी आहे साहेब, तो तिकडनं येतोय आणि हा इकडनं येतोय। याला आता माहिती आहे का नाही माहिती की हे लेन चालू आहे की नाही? हा इकडनं साईड काढा गेला, समोरासमोर ठोकला गेला साहेब। आम्ही 3.5 घंट्यापासून हे करतोय, जे मृत लोक आहे त्यांना काढायचा 3.5 घंट्यापासून प्रयत्न करतोय साहेब। साहेब 2 लोक मेले साहेब, एक जिवंत होता, 2-2.5 घंटे जिवंत होता। गावकऱ्यांनी, माझ्या मित्रांनी सर्व प्रयत्न केला साहेब, पण शक्य नाही झालं साहेब। तो शेवट वारला। माझं नाव भूषण पाटील, राहणार ओपनी। या ठिकाणी असं झालं होतं की आम्ही इथून पाडदे जात होते। 4:45 वाजता इथं अपघात घडला। एक गुजरात कजबूतची गाडी होती, त्यात कोळसा भरलेला होता, आणि एक आंध्र प्रदेश तामिळनाडूची गाडी होती। त्याच्यात काय माल आहे ते माहित नाही, त्याला चारपट्टी मारलेली आहे। ते दोघी गुजरात समोरून आला आणि इकडनं एकमेक समोर आले। दोघी ड्रायव्हर साईडने ऍक्सिडेंट झाला। दोघी ड्रायव्हर जागेवरती मृत्यू झाले। एक ड्रायव्हर जिंद होतं, जीवन त्याला आम्ही 2 ते 2.5 तास काढण्याचा प्रयत्न केला। क्रेनने काढी, मोडली, कापली, सगळं काय केलं, पण त्याला शेवटी हॉस्पिटलला आम्ही सिव्हिलला स्वतः पोहोचून दिलं। पण पोचता त्याला श्वास जागेवरच रस्त्यात गेलं। आमची जननायक फाउंडेशन जळगावची टीम पूर्णपणे काम करत होती तिकडे, आणि अशा विषयी ते समजण्यात आला की या कंडिशनमध्ये हा जे हायवे आहे, मी जळगाव वासियांसाठी खास एक मेसेज देणार की आता आम्ही 4 तासापासून या हायवेवरती उभं आहे। इथे फॅमिलीवाले पण गाड्यावर वापरतात आहे, आणि खास करून गव्हर्नमेंट जॉबचे लोक शॉर्टकट मारून हे रोड वापरत आहे। तो विषय असा आहे की सर्वांना जळगाव वासियांना आज विनंती आहे की जळगाव न्यू पाल्दी हायवेवरती फॅमिलीवाल्यांनी, 2 व्हीलरवाल्यांनी प्रवास करू नये, कारण की या हायवेवरती कुठल्या प्रकारची सोय नाही। आणि प्रशासन, शासनाला विनंती आहे की अजून 1-2 वर्ष लागले तरी चालेल, पण हे हायवेला आता चालू करू नये, कारण की ते पोलीस प्रशासनाचे भरपूर हाल झाले। पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केला त्या गोष्टीचा। अक्षरशः त्या ड्रायव्हरांना कापून काढावं लागलं, कोणाचे पाय मध्ये राहून गेले, कोणाचे काय, इतका भयानक ऍक्सिडेंट होत आहे। याच्यात एका गाडीवर एक ड्रायव्हर, एक किन्नर होता, ज्यात किन्नर वाचलाय, आणि एका गाडीवर, कजबूतच्या गाडीवर ड्रायव्हर होता, तो जागेवरच मारलाय। माझं नाव फरीद खान, जननायक फाउंडेशन, जळगाव।